गोष्ट सांगायची होती. मागच्या 6 महिन्यांपासून मी मम्मीपासून एक गोष्ट लपवली होती. रोज रात्री सगळे झोपलं मी क्वाइटली रूममध्ये फोन सेट करून रील शूट करायचे. फोन बुकवर ठेवायचे, लाईट ऑन करायचे आणि ॲक्टिंग करायची. एक रात्री मी रील शूट करत होते. गाईज, आजची रील ना खूप फनी होणार आहे. तेवढ्यात बाहेरून मम्मीचा आवाज आला. मयुरी, झोपली नाही का अजून? माझा हार्ट लिटरली थांबला. मी 1 सेकंडमध्ये फोन ब्लँकेट खाली फेकला. बुक हातात घेऊन बसले जशी की मी खूप स्टडी करते. मम्मी रूममध्ये आली आणि मला बघून म्हणाली, अरे वा, माझी मुलगी रात्रीचे पण अभ्यास करतीये. मी पण इनोसेंट फेस करून म्हटले, अगं मम्मी, युनिट टेस्ट आहे ना. त्याच दिवशी मम्मीने सगळ्यांना सांगायला सुरुवात केली. तुला माहितीये का, मयुरी आता आहे ना खूप छान अभ्यास करते. तिची युनिट टेस्ट आली ना आता. खूप रात्र जागती ती. मला तर सांगायलाच नाही लागत, इतका अभ्यास करते. पण रियालिटीमध्ये मी रात्रभर रील्स एडिट करत होते. पण खरा डिझास्टर दुसऱ्या दिवशी झाला. मम्मी रूम क्लीन करत होती. अचानक तिला माझी नोटबुक सापडली. त्यात मोठ्या लेटर्समध्ये लिहिलं होतं, रील आयडियाज, मम्मीने 5,000 चोरले. मम्मी, हिचे कधी 5,000 चोरले? मम्मी शॉक. मम्मी क्युरियस झाली आणि अजून वाचायला लागली. स्ट्रिक्ट मम्मी वर्सेस मॉडर्न मुलगी. आता मम्मीचा BP वाढला. तेवढ्यात मी रूममध्ये आले. मम्मी म्हणती, म्हणजे तू लोकांना सांगते का मी पैसे चोरते म्हणून? अगं मम्मी, ती रील आयडिया आहे कंटेंट साठी. पण मम्मीला वाटलं मी इंटरनेटवर तिची बदनामीच करते. आणि मग मम्मीने माझा फोन जप्त केला. फोन आण इकडे अगोदर, फोन आण. का मम्मी? फोन आण म्हणला ना इकडे. आजपासून रील सगळे बंद. मी सोफ्यावर बसून रडत होते. मला वाटलं सगळं संपलं. पण रात्री मी सिक्रेटली लॅपटॉप ओपन केला. फोन गेला पण क्रिएटर अजून जिवंत आहे. पण तेवढ्यात मला माझ्या मागं कोणीतरी असल्यासारखं वाटलं. मी मागं वळून बघितलं तर काय, मम्मी! लॅपटॉप पण बंद. आणि त्या दिवशी मला समजलं क्रिएटर बनणं सोपं नाही. आता भेटूया पुढच्या पार्टमध्ये. त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर सबस्क्राईब करून घ्या आणि होईल तेवढं लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.